जिल्हा परिषद निवडणुकीत मुळशिंगी मतदारसंघातून निवडून आलेल्या तानाजी पाटील यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यानंतर पाटील यांनी बी न्यूज कार्यालयाला भेट दिली। चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि संपादक चारुदत्त जोशी यांनी त्यांचा सत्कार केला। महायुतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास साधण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं बाजी मारली। मुळशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून तानाजी पाटील निवडून आले। त्यानंतर त्यांची जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली। या निवडीनंतर त्यांनी चॅनल बीच्या कार्यालयाला भेट दिली। चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी ग्रामीण विकासासंदर्भात त्यांच्यात चर्चा झाली। देशात आणि राज्यातही महायुतीची सत्ता असल्यानं जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव आर्थिक निधी उपलब्ध होणार आहे। सर्व सदस्यांना सोबत घेऊन ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं। आपल्या निवडीमध्ये नामदार चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांची भूमिका आणि पाठबळ महत्त्वपूर्ण ठरल्याचं नूतन उपाध्यक्ष तानाजी पाटील यांनी सांगितलं। दरम्यान बी न्यूजचे मुख्य संपादक चारुदत्त जोशी यांनी देखील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील यांचा सत्कार केला। यावेळी करवीरचे माजी पंचायत समिती सभापती प्रदीप जाधव, मुळशिंगी ग्रामपंचायत सदस्य अमित माने, सचिन मोरे, सूर्याजी माने, बाबासाहेब पाटील, अवधूत अपराध उपस्थित होते।